वर्षा श्रीकांत शेट्टे यांच्या प्रचारादरम्यान हे सभेचं आयोजन केलेलं आहे। सभेचं आयोजन करण्यामागे एकच उद्देश आहे या ठिकाणी, कारण गेल्या 20 वर्षात या विभागातला जो विकास थांबलेला आहे आणि ज्यांनी विकास थांबवलेला आहे आपला, लवकरात लवकर कसा विकास होईल त्या संदर्भात आपल्याला कळालं पाहिजे। त्यासाठी खरं म्हणजे सभेचं आयोजन केलेलं आहे। गेल्या फेब्रुवारी महिन्यात आपण विकासकाला, जो विकासक गेल्या 18-20 वर्षापासून आपल्याकडे होता, त्या विकासकाला 13-2 अंतर्गत आपण कारवाई करून त्यांना काढलं। त्यानंतर छोटासा एक पार्ट राहिला होता, त्याचा 13-2 ची कारवाई चालू आहे। त्यामुळे आपण नवीन विकासक अजून नेमू शकलो नाही। आता नवीन विकासक नेमायचं म्हणल्यानंतर संपूर्ण विभागाचा विकास होईल, त्या दृष्टिकोनातून आपण नवीन विकासकाला संमतीपत्र दिलं नाही। नवीन विकासकाला ज्यावेळेस संमतीपत्र घेतो त्यानंतर लगेच आपल्या विभागाचा विकास होणं अपेक्षित आहे। म्हणून कोणालाही संमतीपत्र न देता आपण सध्या तरी जोपर्यंत जो श्री समर्थाचा पाठ राहिलेला आहे 13-2 अंतर्गत कारवाईचा, ते झाल्याशिवाय आपल्याला नवीन संमतीपत्र देता येत नाही। परंतु मी आपल्याला आश्वासन देतो की ह्या निवडणुकीत जर आपण आपला योग्य प्रतिनिधी निवडला, कारण नगरसेवक, आमदार आणि खासदार हे दोन्ही पार्ट असले, तिन्ही पार्ट असले तरी आपल्याला माहिती आहे की SRA म्हटलं तर राज्य शासनाच्या अंडर मध्ये येतं आणि राज्य शासनामध्ये आपली सत्ता असल्यामुळे मला वाटत नाही आपल्याला कुठली अडचण येईल। कारण राज्य शासनाकडे मी मागच्या टर्म मध्ये जेव्हा नगरसेवक होतो, ज्या काय मला अडचणी आल्या, कारण नगरसेवक म्हणलं तर त्यांना एक लिमिटेड अधिकार असतात आणि आता आपल्याकडे राज्य शासन आहे, केंद्र शासन आहे, त्या हिशोबाने आपल्याला वेगळी एक पॉवर निर्माण होईल आणि मला वाटत नाही अडथळा कुठे येऊन आपला विकास कोण थांबवू शकतो। मी आपल्याला एकच विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला सर्वच समर्थनगर, हनुमाननगर आणि श्री समर्थनगर, दत्तनगर या सर्व सोसायट्यांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला आपला जो योग्य उमेदवार आहे, भाजपाचा जो योग्य उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीने जो विश्वास टाकून जो उमेदवार दिलेला आहे, वर्षा श्रीकांत शेट्टे, निशाणी कमळ आणि 1 नंबरचा बटन आहे। सर्वांना विनंती करतो की 1 नंबरचा बटन दाबून आपण आपल्या विभागाचा लवकरात लवकर विकास करून घ्यावा, ही नम्र विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। यानंतर आमचे राहुल कांबळेजी आपले विचार व्यक्त करतील। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मान्यवर व्यासपीठ, आपल्या महायुतीचे उमेदवार वर्षाताई शेट्टे आणि आमचे माजी नगरसेवक शेट्टे साहेब, या सगळ्यांना जय महाराष्ट्र। जास्त काय बोलणार नाही, जास्त 2च मिनिटं घेणार आहे। येणाऱ्या 15 तारखेला आपण धनुष्यबाणाचं बटन दाबून आमच्या वर्षाताई शेट्टे यांना आपण निवडून द्यायचंय। कारण काय, एक छोटंसं कारण आहे का की आम्ही गेले 3 वर्षापासून आमच्या शाखेमध्ये आम्ही बसून लाडक्या बहिणींसाठी आम्ही खूप प्रयत्न केले, नंतर शिलाई मशीनसाठी आम्ही प्रयत्न केले, घरघंटीसाठी आम्ही प्रयत्न केले। प्रत्येकाचे फॉर्म हा आपण शिवसेना शाखेमधून भरून दिले आणि त्याचा फायदा आज आपल्या समर्थनगर असू द्या, हनुमाननगर असू द्या, तो फायदा आज आपल्याला आपल्या शाखेमुळे सगळ्यांना होतोय। सगळ्यांनी एकच लक्ष ठेवायचं आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपण 15 तारखेला धनुष्य आपला कमळाचं बटन दाबून ताईंना विजय करायचा आहे। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर वार्ड क्रमांक, यानंतर आमच्या शिवसेनेच्या शाखाध्यक्ष ताई बोलतील। जय महाराष्ट्र सर्वांना।
मी एवढंच सांगेन की महायुतीने केलेलं काम हे आज तुम्ही समर्थनगर असेल, जसं हनुमान मंदिर, दत्तनगर, महायुतीने जे काम केलंय, लाडक्या बहिणींचं, घरघंटी शिलाई मशीनचं, शेडचं, लादीकरणाचं, पाणी आणायचं, हे जे काम केलेलं आहे महायुतीने, तर महायुतीला लक्षात ठेवून तुम्हाला सगळ्यांना कमळाच्या चिन्हावर मतदान करून ह्या महायुतीला म्हणजे ह्या सरकारला, आज ही सत्ता, ही सरकार ही फक्त महायुतीची आहे, त्यामुळे सगळ्यांनी ह्या महायुतीला मतदान करून तुमची रखडलेली सर्व कामं लवकरात लवकर करून घ्यायची जबाबदारी आमची. त्यामुळे 1 नंबर बटन वर्षाताई श्रीकांत शेट्टे यांना आपल्याला बहुमताने जिंकून आणायचंय आणि हा 16 तारखेला जल्लोष सर्वांना साजरा करायचा आहे. धन्यवाद.